नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वेकडून आरआरबी जेईची नोटिफिकेशन आलेली आहे आणि इथं महाराष्ट्रात विविध मनपाच्या नोटिफिकेशन आलेली. जे कोणी डिप्लोमा डिग्री होल्डर सिव्हिल इंजिनिअरिंग उमेदवार असतील तर त्यांच्या मनात प्रश्न आहे की रेल्वेसाठी प्रिपरेशन करायची की मनपा जेई साठी प्रिपरेशन करायची. तर रेल्वे जेई वर्सेस मनपा जेई, तर दोघांपैकी बेस्ट पोस्ट कोणती, बेस्ट डिपार्टमेंट कोणते काम करण्यासाठी. मग याच्यामध्ये निवड प्रक्रिया, बदली, कामाचं स्वरूप, वेतन, नियुक्ती, प्रमोशन या सर्व फॅक्टर्स आपण कन्सिडर करून शेवटी आपण या पॉइंट पर्यंत जाणार आहोत की रेल्वे बेस्ट आहे का मनपा बेस्ट आहे. मनपा म्हणजेच महानगरपालिका मित्रांनो. तर या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत आणि आरआरबी जेई साठीचे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल या तिघांसाठीच्या आपल्या ज्या बॅचेस आहेत सीबीटी 1 सीबीटी 2 च्या या संपूर्ण बॅचेस आपण जे आहेत तर ते लॉन्च केलेले आहेत इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. म्हणून जे कोणी उमेदवार रेल्वे जेईची तयारी करत असतील, आरआरबी जेईची तयारी करत असतील त्यांच्यासाठी मात्र ही चांगली संधी आहे. बघा, नुकतंच आरआरबी कडून नोटिफिकेशन जे आहेत तर ते आलेले, त्यामध्ये 2570 एवढ्या वॅकन्सी जे आहेत तर त्या आलेल्या आहेत. त्याच्यापैकी मोस्ट ऑफ द वॅकन्सीज मेकॅनिकल इलेक्ट्रिकल साठी आहे, परंतु सिव्हिल साठी पण आपल्याला इथं वॅकन्सीज जे आहेत तर ते दिसतात. फॉर एक्झाम्पल डिझाईन अँड ड्रॉइंग मध्ये 104, त्याच्यानंतर इथं इंजिनिअरिंग इथं 425. तर अशा या वेगवेगळ्या ज्या आहेत तर त्या वॅकन्सीज आपल्याला दिसतात. आता जेई मध्ये वॅकन्सी जास्त येतात की मनपा जेई मध्ये वॅकन्सी जास्त येतात. बघा, मनपा मध्ये काय होतं, खूप वर्षानंतर वॅकन्सी येतात मित्रांनो, खूप वर्षानंतर. आता फॉर एक्झाम्पल मी जर नाशिकची म्हटलं तर नाशिकची ऑलरेडी येतच नव्हती, कारण की त्यांचा आस्थापना खर्च हा जास्त झालेला होता. तरी पण एकदा विशेष मान्यता म्हणून आलेली. आता बीएमसी आली तर बीएमसी काही लवकर येत नाही, पुणे आली तर पुणे काही लवकर येत नाही, नागपूर आली तर नागपूर काही लवकर येत नाही. परंतु रेल्वेने आता असं ठरवलेलं की दरवर्षी आपण वॅकन्सी काढायच्या, म्हणून त्यांच्या आता म्हणण्यानुसार की दरवर्षी या रेल्वेच्या वॅकन्सी येतील, या दरवर्षी येतील. आता वॅकन्सीची संख्या जास्त कुठे असते मित्रांनो, ऑब्विसली रेल्वेमध्ये आपल्याला हे वन टाइम जास्त पाहायला मिळतं, वन टाइम. परंतु जर आपण या सगळ्या मनपा कंबाईन केल्या, म्हणजे नाशिक मनपा, बीएमसी, पीएमसी सगळ्या मनपा कन्सिडर केल्या तर याच्यात जास्त वॅकन्सी आपल्याला जे आहेत तर ते इथं बघायला मिळू शकतात. याच्यामध्ये आरआरबी जी मध्ये वॅकन्सी सहसा करून जास्त करून मेकॅनिकल डिपार्टमेंटला जास्त इथं वॅकन्सी पाहायला मिळतात. ओके, पुढचं ट्रान्सफर आणि पोस्टिंगचं म्हणूया. ट्रान्सफर आणि पोस्टिंग मध्ये बाजी जी मारते ना मित्रांनो ते म्हणजे मनपा जेई. कारण की एकदा तुम्ही ज्या ठिकाणी जॉबला लागले त्या ठिकाणी नारळ घेऊनच तुम्ही बाहेर निघणार, म्हणजे काय पेन्शन घेऊनच बाहेर निघणार तुम्ही. समजा नाशिकमध्ये तुमची नियुक्ती झाली तर नाशिक सिटीमध्ये जॉब करायला मिळणार आहे, आयुष्यभर नाशिकमध्येच राहणार आहे. म्हणजे तुम्हाला फ्लॅट घ्यायला मोकळं, तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही मोकळं, म्हणजे तुम्हाला एक दिशा मिळते. परंतु रेल्वेमध्ये तसं नाही मित्रांनो. रेल्वेमध्ये जर तुम्ही झालं सुरुवातीला तुमची कुठेही पोस्टिंग होऊ शकते, कुठेही पोस्टिंग म्हणजे जिथं रेल्वेचे झोन आहेत, रेल्वेच्या डिव्हिजन लेवल आहेत तिथंच. रेल्वेचा असं नाही, आरआरबी जे म्हणजे असं नाही की तुम्हाला फार ग्रामीण लेवलला दुर्गम भागात टाकले जातील, कारण की त्याचे जे वर्कशॉप असतात तर ते काहीतरी चांगल्या ठिकाणीच असतात. म्हणून रेल्वे झोन आणि डिव्हिजन नुसार होते. ओके, दूरच्या ठिकाणी देखील तुमची पोस्टिंग होऊ शकते. एखाद्याचा महाराष्ट्र असेल, एखाद्याला विशाखापट्टणम दिलं, एखाद्याला तामिळनाडूचा सालेम दिलं तर त्याला थोडंसं वेळ जो आहे तर तो तिथं लागू शकतो. तो म्हणेल इतके दूर मी कसं ऍडजस्ट करू. पण मनपासाठी ती गोष्ट फार छान आहे की तो तिथंच असतो, म्हणून स्थानिक स्थिरता असते. म्हणजे मुंबई झालं तर तो मुंबईमध्येच त्याची नियुक्ती जी आहे तर ती असते मित्रांनो. म्हणून ट्रान्सफर आणि पोस्टिंग या दोघी गोष्टींसाठी सगळ्यात बेस्ट जे आहे तर ते मनपा जेई आहे. पुढचं सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर बघा, मनपा जेई मध्ये बघा टीसीएस आणि आयबीपीएस या दोघांपैकी एक जे आहे तर ते परीक्षा घेत असतं आणि एक सरळ सेवा एक्झाम होत असते. याच्यामध्ये एकच एक्झाम असते आणि खूप शॉर्ट प्रोसेस असते मित्रांनो. परीक्षा होते, निकाल लागतो, तुमची जॉईनिंग होते. म्हणजे ही प्रोसेस आपल्याला कमी पाहायला मिळते. तेच रेल्वेची जी आहे तर ती आरआरबी नावाचं बोर्ड असतं, तर ती याची जाहिरात जी आहे तर ती कंडक्ट करत असते. याच्यामध्ये सीबीटी 1 होत असते. सीबीटी 1 झालं, सीबीटी 1 साठी निकाल लावण्यासाठी थोडा प्रयत्न करावा लागतो, कारण की ते ऑटोमॅटिक लावत नाही ते. त्याच्यानंतर सीबीटी 2 होते आणि ही थोडीशी लॉंग प्रोसेस पाहायला मिळते. म्हणजे सिलेक्शन प्रोसेस मध्ये जर आत्ताच्या सिच्युएशनला बाजी पाहिली तर ती मनपा जेईचे. पण मित्रांनो 31 डिसेंबर 2026 नंतर टीसीएस आयबीपीएसचा कॉन्ट्रॅक्ट हा समाप्त होत आहे. मे बी भविष्यात एमपीएससी कडे जाऊ शकतात आणि एमपीएससी ची प्रोसेस तर आरआरबी जेई पेक्षा जास्त जे आहे तर ती मोठी आपल्याला इथे दिसते मित्रांनो. आलं लक्षात. म्हणजे आत्ताच्या सिच्युएशनला सिलेक्शन प्रोसेस मध्ये मनपा जेई पुढे आहे, परंतु जर हेच एमपीएससी कडे गेलं तर एमपीएससी जवळपास 2 वर्ष लावते. पुढचा आहे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न. बघा, आरआरबी जेई आणि मनपा जेई यांचा जर आपण एक्झाम पॅटर्न जर आपण पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं मित्रांनो. बघा, इथं जर आपण पाहिलं
तर आरआरबी जेई मध्ये सीबीटी 1 चा एक्झाम पॅटर्न आहे मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस अँड जनरल सायन्स. हे 100 प्रश्न 100 गुणांसाठी इथं पाहायला मिळतात. 90 मिनिटं इथं तुम्हाला वेळ मिळतो. ही सीबीटी 1 पास झाले, त्याच्यानंतर सीबीटी 2 ला पण सेमच विषय जवळपास जनरल अवेअरनेस, फिजिक्स, केमिस्ट्री, बेसिक ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन, बेसिक ऑफ एन्व्हायरमेंट पोल्युशन आणि त्या टेक्निकल ॲबिलिटीज म्हणजे काय की तुमच्या क्षेत्राशी संबंधित इथं 100 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या संदर्भातले प्रश्न. ओके, असे हे 2 वेळा परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. पण इथं काय असतं, एक नॉन टेक्निकलचा सिलेबस असतो, त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, जीके आणि रिझनिंग. इथं जर तुम्ही इथं व्यवस्थित पाहिलं तर इथं इंग्लिश हा विषय तुम्हाला इथं पाहायला मिळत नाही. मराठी हा विषय सेंट्रल असल्यामुळे इथं बघायला मिळत नाही मित्रांनो. बाकी जीके आणि रिझनिंग हे तिथं पण आहे. आणि टेक्निकलचं तुम्हाला इथं जे आहे तर ते 40 किंवा 60 चा पॅटर्न असतो मित्रांनो. एक तर 40 प्रश्न येतील किंवा 60 प्रश्न येतील, अशा पद्धतीने हा सिलेबस असतो. पुढचं सॅलरी आणि अलाउन्सेस मध्ये पाहिलं तर मनपा जेईला थोडासा चांगला फायदा होतो मित्रांनो. आता S14 ची वेतन श्रेणी असते 38,700, 1,22,800 एवढं असतं. इन हँड जर पाहिलं जवळपास 65,000 पेक्षा पुढचं इन हँड तुम्हाला इथं मिळत असतं. आणि बाकीचं जे रक्कम असते तर ती पण तुम्ही याच्यात ऍड करू शकतात, तर ती पण तुम्हाला मनपामध्ये थोडीशी जास्तच पाहायला मिळते. त्याच्यानंतर रेल्वेमध्ये अशी काही जी एक्स्ट्रा इन्कम असते तर ती नसते मित्रांनो, कारण की ते रेल्वेचे वर्कशॉप मध्ये असतात. म्हणून याच्यात 55,000 ते 60,000 पर्यंत जे आहे तर तुम्हाला पाहायला मिळते. आता याचं हे का बघायला मिळतं मित्रांनो, सॅलरी आज कम्पेअर टू जेई पेक्षा कमी का पाहायला मिळते, याचा बेसिक पे कमी आहे मित्रांनो. बघा, याचा 35,400 बेसिक पे आहे आणि याचा 38,600 बेसिक पे, म्हणजे महाराष्ट्राचं याचा कंपॅरिझन केलं तरी S13 ची वेतन श्रेणी आपल्याला इथं जी आहे तर ती पाहायला मिळते मित्रांनो. पुढचं कामाचं स्वरूप आरआरबी जेई मध्ये कामाचं स्वरूप पाहूया. बघा, रेल्वे ट्रॅक ची देखभाल आणि निरीक्षण म्हणजे मेंटेनन्स आणि इन्स्पेक्शन करण्याचं तुमचं काम असतं. बघा, ट्रॅक मेंटेनन्स, डेली पेट्रोलिंग आणि क्वालिटी कंट्रोल. त्याच्यानंतर बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन म्हणजे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टचं मॅनेजमेंट करावं लागतं. रेल्वे सिव्हिल इंजिनिअरिंगशी संबंधित नवीन जे प्रकल्प असतात त्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनिअरचा एक महत्वपूर्ण सहभाग असतो. त्याच्यामध्ये नवीन बांधकाम जसं की रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म, कर्मचारी निवासस्थान, स्टाफ क्वार्टर्स, पाण्याची व्यवस्था इत्यादी रेल्वे इमारतींच्या बांधकामांवर नजर ठेवणे. त्याच्यानंतर जे काही अंदाजपत्रक ज्याला इस्टिमेट म्हणतो आणि जे ड्रॉइंग्स असते तर त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर ब्रिज आणि पुलांची कामं तर यांच्यामध्ये तुमचं मार्गदर्शन घेतलं जातं. त्याच्यानंतर काही प्रशासकीय जबाबदाऱ्या असतात जसं की स्टाफ मॅनेजमेंट, परमनंट वे मजुरांची म्हणजे पी वे गँग जी असते, टीम, पर्यवेक्षक याच्या जे आहेत तर देखरेख ठेवावी लागते. त्याच्यानंतर मटेरियल मॅनेजमेंट, सेफ्टी कंप्लायन्स आणि रिपोर्टिंग या सगळ्या गोष्टी इथं कराव्या लागतात. मनपा जेई मध्ये मात्र शहराशी संबंधित प्रकल्प असतात. आता सगळ्यात मोठा जो प्रकल्प चालू आहे तर तो स्मार्ट सिटीचा चालू असतो. स्मार्ट सिटीशी संबंधित जे काही काम असतात ते तुम्हाला करावे लागतात. सर्वेक्षण जसं की कार्यरत क्षेत्रामध्ये रस्ते, गटार, पूल, जलवाहिन्या, सार्वजनिक इमारती, उद्याने इत्यादींचे सर्वेक्षण करणे, त्यांची प्रिलिमिनरी रिपोर्ट तयार करणे, इस्टिमेट तयार करणं, मेजरमेंट बुक तयार ठेवणं, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं याच्यामध्ये तुमची महत्त्वाची कामगिरी असते. आणि कामाच्या स्वरूपात जर पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त डायव्हर्सिफाय काम हे मनपामध्ये आहे. रेल्वेमध्ये तुम्हाला एकाच पद्धतीचं काम करावं लागणार आहे, परंतु मनपामध्ये तुम्हाला नवीन नवीन डायव्हर्सिफाय जे काम जे आहेत तर ती इथं करण्याची इथं संधी तुम्हाला इथं मिळत असते मित्रांनो. ओके, पुढे प्रतिष्ठा जर पाहिली ना मित्रांनो, आता मनपा जेईला प्रतिष्ठा जास्त प्राप्त होते का माहिती का, कारण की पब्लिक कॉन्टॅक्ट जास्त असतो. याचा पब्लिक कॉन्टॅक्ट जास्त असतो. दररोज कॉन्ट्रॅक्टदार तुमच्याकडे येतो, लोक तुमच्याकडे येतात, नगरसेवक तुमच्याकडे येतात, म्हणून तुम्हाला कामाला हे जास्त प्रतिष्ठा वाटू शकते. पण रेल्वे मधला जेई जो असतो ना तो रेल्वे मधला बॉस असतो मित्रांनो डायरेक्टली, त्याला रेल्वेमध्ये सगळ्यात जास्त प्रतिष्ठा मिळत असते. म्हणजे खूप सारे जे माझे मित्र पाहिलेत मी जे आरआरबी जेई मध्ये ते तर कधी बिना तिकीटचेच प्रवास करतात. म्हणजे ते एसी मध्ये सुद्धा प्रवास करू शकतात, कारण की तेवढं त्यांच्या आयडी कार्डला जे आहे तर ती पावर असते मित्रांनो रेल्वेमध्ये. म्हणून त्यांना एक फ्रीचा मोफत रेल्वेचा प्रवास ऑल ओव्हर इंडिया व्यवस्थित पद्धतीने जो आहे तर तो करायला भेटू शकतो. जनरल कोच मधून तर ते कधी किती वेळा फिरू शकतात, त्याला तर काही लिमिटच नाही जनरल कोच मध्ये तर त्यांना, कारण की ते डिपार्टमेंटच तेवढं सहकार्य करतं त्यांना. तर प्रतिष्ठेबाबत पाहायला गेलं तर तुम्हाला वाटत असेल की लोकल लोकांची माझा कॉन्टॅक्ट पाहिजे, कॉन्ट्रॅक्टदार मला साहेब साहेब म्हटले पाहिजे, तर तुम्हाला हे भारी गोष्ट असू शकते मित्रांनो. इथं पुढे प्रमोशन आणि करिअर पाथ मध्ये जर पाहिलं, आरआरबी जेई मध्ये जर तुम्ही गेले तर तुम्ही सुरुवातीला जेई लेवलला असतात, तुम्ही 35,400 जवळपास तुमची S13 ची वेतन श्रेणी ही महाराष्ट्रानुसार, पण त्याला याला लेवल 6 म्हणतात रेल्वेच्या याच्यानुसार. त्याच्यानंतर रेल्वेच्या लेवल 7 मध्ये जातात, सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणून तुम्ही जॉईन होतात. 44,900 हे तुमचं इथं बेसिक पे पाहायला मिळतं. त्याच्यानंतर असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर आणि सिनियर डिव्हिजनल इंजिनियर, तर अशा पद्धतीने तुमची जी आहे तर ती इथं ग्रोथ होत असते. आपण जे पाहिलं मनपामध्ये तर तो कनिष्ठ अभियंता असतो, त्याच्यानंतर तो बनतो असिस्टंट इंजिनियर, त्याच्यानंतर तो बनतो डेप्युटी इंजिनियर आणि पुढे पण काही पद आहेत, पण शक्यतो डेप्युटी इंजिनियर पर्यंतच खूप सारे लोक इथं जात असतात. आता
जर आपण पाहिलं की दोघांपैकी बेस्ट कोणते, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर महाराष्ट्रात राहायचं असेल, तुम्हाला स्थिरता पाहिजे असेल, तुम्हाला शहरातच पाहिजे आहे, तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने पब्लिक कॉन्टॅक्ट पाहिजे, तुम्हाला फार लोकांना साहेब साहेब म्हटल्यावर तुम्हाला खूप छान वाटत असेल, तर अशा लोकांसाठी मनपाजी हे बेस्ट असणार आहे. तुम्हाला वाटलं मला जास्त काही लोकांची कॉन्टॅक्ट नको, मला माझं काम भलं आणि मी भलं असं पाहिजे असेल, किंवा तुम्हाला संपूर्ण देश फिरायची आवड असेल, तुम्ही महाराष्ट्राच्या राज्याच्या बाहेर पण जाऊन काम करू शकता, तर तुमच्यासाठी रेल्वे हे जे आहे तर ते बेस्ट असणार आहे मित्रांनो. तर त्यानुसार तुमच्या आवडीनिवडीनुसारच जे आहे तर ते जे आहे तर ते डिपार्टमेंट इथं तुम्हाला जे आहे तर ते इथं बघायला मिळू शकते मित्रांनो. आता RRB जेची तयारी तुम्ही करू शकता. आता ज्यांना मनपा जेची तयारी करायची असेल ना, तर त्यांच्यासाठी देखील आपण एक बॅच लॉन्च केली मित्रांनो, जी लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे. आणि याच्यामध्ये जे आहे तर ते भूमी अभिलेखसाठी तुम्हाला ही 499 ची बॅच पाहायला मिळते, आणि टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशा दोन्ही बाबी एकत्रित असणारी आपली ही पण लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे. ही 1999 प्लस GST याच्यामध्ये आहे. आणि जे उमेदवार तयारी करत असेल तर ते या बॅचच्या माध्यमातून करू शकतात. महाराष्ट्रातून सर्वात जास्त टॉपचे क्वालिटी टीचर्स, त्यासोबतच सर्वात अफोर्डेबल प्राइसेस मध्ये ही बॅच आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.